सायंकाळचे 4 वाजलेत आणि मुलांच्या नाश्त्याची वेळ झाली आहे. तर आज मी क्रिस्पी मटर रोल बनवले आहेत. तर त्याची रेसिपी शेअर करते आहे. तर सगळ्यात आधी 3 बटाटे कट करून बॉईल करायला ठेवलेत. त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवर मटर बॉईल करायला ठेवले आहे. कुकरची शिटी होईपर्यंत मी इथे कांदा, कोथिंबीर आणि मिरची कट करून घेते आहे. तर इथे आता कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे बारीक चॉप करून झालेले आहे. आता मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटीपेक्षा थोडे जास्त मैदा घेतला आहे. यात अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच मीठ आणि थोडे तेल घातले. मैदा आणि तेल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडे पाणी टाकून याला पिठासारखे मळायचे आहे. आता इथे मैदा मळून झालेला आहे. मटर पण बॉईल झाले आहे आणि बटाटे पण बॉईल झाले. तर आता आपण बटाट्यांना पील करूया. आता आपण मटर आणि बटाट्याचं मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी एका कढईत मी 2 चम्मच तेल घातले. तेल गरम झाल्यावर जिरा, राई, बारीक चिरून घेतलेली मिरची आणि बारीक कट केलेला कांदा घातला. कांदा 1-2 मिनिट तेलात झाल्यानंतर यात मी 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मचपेक्षा थोडे कमी लाल मिर्च पावडर घातलेत आणि त्यानंतर बॉईल केलेले मटर घातलेत. आता मटर हे 1 ते 2 मिनिट तेलात झाल्यानंतर याला मी मॅशरने मॅश करून घेते. मटर मॅश होताच यात बॉईल झालेले बटाटे घालून मॅश करायचं आहे. मटर आणि बटाटे छान मॅश होऊन मिक्स झालेले आहेत. आता यात मी 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे. परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. बटाटा आणि मटरचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका छोट्या बाउलमध्ये 2 चम्मच मैदा घेतले. त्यात अर्धा चम्मच मीठ घातले आणि 1 छोटी वाटी पाणी घातले. आता हे आपलं कोटिंगचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे मळून ठेवलेल्या मैद्याचे गोळे बनवायचे आहे आणि त्याची एक पाती लाटायची आहे. नाईफने किंवा रोलरने याला कट करून याचे 2 ते 3 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यात बटाटा घालून टाईटली रोल करायचं आहे. रोल करताना आपण मैद्याचं कोटिंगसाठी जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण या पातीला लावून घ्यायचं आहे. कारण ते मिश्रण पातीला लावल्यानंतर रोल तेलात उघडणार नाही.
तर इथे माझे सगळे रोल तयार झाले आहे. आता दोन्ही साईड कोटिंगच्या मिश्रणात डीप करून तेलात फ्राय करायचं आहे. आपल्याला पूर्ण रोल डीप नाही करायचा या मिश्रणात, फक्त रोलचे साईडचे भाग डीप करायचे आहेत. रोलचे साईड्स हे डीप केल्यानंतर मटर आणि बटाट्याचा जो मिश्रण आहे तो रोलच्या बाहेर निघणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे. आणि सगळे रोल गरम तेलात गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे आपला क्रिस्पी मटर रोल खाण्यासाठी तयार आहे.